आणि आता एक मोठी बातमी समोर येते। या घडीची एक महत्त्वाची बातमी पाहूयात। विमान अपघात प्रकरणामध्ये प्राथमिक अहवाल प्राप्त झालेला आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाल्याचं या अहवालात म्हटलंय। 22 पानांचा हा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे। अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणामध्ये हा प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे आणि यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाला असं सांगण्यात आलेलं आहे। 22 पानांचा हा प्राथमिक अहवाल आहे। त्यामुळे आता अनेक गोष्टी या प्राथमिक अहवालातून समोर येतील असं सांगण्यात आलेलं होतं। अखेर हा प्राथमिक अहवाल आता समोर आल्याचं आपण पाहतोय। या घडीची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणामधला पहिलाच प्राथमिक अहवाल हा समोर आलेला आहे। डीजीसीएनं हा अहवाल जारी केलेला आहे। यामध्ये आता अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत। त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहतोय। फ्लाइट डेटा रेकॉर्डर हा उष्णतेमुळे खराब झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये संपूर्ण माहिती त्यामध्ये रेकॉर्ड होत असते, मात्र तो उष्णतेमुळे खराब झाल्याचं सांगण्यात येतं। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या होत्या। उर्वशी, आपण पाहतोय या अहवालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। अखेर हा अहवाल आलेला आहे। 22 पानांचा अहवाल आहे। फ्लाइट डेटा रेकॉर्डर संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। या व्यतिरिक्त या अहवालामध्ये काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? मध्ये या पूर्ण मध्ये सगळी माहिती दिली आहे। त्यात खास करून ज्या प्रकाराने आतापर्यंतचं फ्लाइट रेकॉर्डर्स जे आहेत त्याची काय स्थिती आहे, मेडिकल आणि पॅथॉलॉजिकल इन्फॉर्मेशन काय आहे, सेफ्टी कशा प्रकाराने म्हणजेच सेफ्टी कशा प्रकाराने हॅम्पर झाली आहे, बरोबरच कुठे कुठे विमानाला लागला आहे किंवा विमानाला कुठे कुठे जे आहे ब्रेकेज झालं आहे, या सगळ्या गोष्टींच्या डिटेल्स ह्याच्यात सांगितलं गेलेत। आपण जर फोटोज बघितलं तर पूर्ण एअरपोर्ट जो आहे बारामतीचा एअरडोम तेव्हा ते दाखवून बरोबरच जे एरोप्लेन म्हणजे जे विमान होतं त्याचं संपूर्ण एक ब्रेकेज दाखवलं गेलं की कशा प्रमाणाने विमानाचं नुकसान झालं। जर आपण हा फुल रिपोर्ट बघितलं तर यात हे पण सांगितलं गेलं आहे की फ्लाइट रेकॉर्डर्स जे होते ते पूर्णपैकी नष्ट झाले आहेत। म्हणजेच आता सध्याची जी स्थिती आपण बघतो आहे ते म्हणजे हे की फ्लाइट रेकॉर्डर्स जे आहेत त्याच्यातलं एक फ्लाइट रेकॉर्डर म्हणजेच कॉकपिट जो सॉलिड स्टेट कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आहे ते ओरिजिनल लोकेशनला बघितलं गेलं, मात्र जो दुसरा आहे तो इथे कुठे दिसला नाहीये। आणि तसंच हेही सांगितलं आहे की दोन्ही जे रेकॉर्डर्स आहेत ते पूर्ण जे आहे त्याला रिमूव्ह करून जागेतून ते कलेक्ट करण्यात आलं आहे आणि डेटा रिकव्हरीसाठी फर्दर ॲनालिसिससाठी पाठवलं गेलं आहे। त्यात आता जो पहिला रेकॉर्डर आहे ते L3 कम्युनिकेशन ज्यांच्याकडे आहे तो त्यांच्याकडे तो पाठवला गेला आहे आणि सध्या त्याचे जे कंपोनेंट्स आहेत त्याला बघितलं जात आहे, त्यात काय आहे ते बघितलं जात आहे। इतकंच नव्हे तर दुसरा जो रेकॉर्डर आहे तो हनीवेलचा आहे आणि ते दोन्ही दोन्ही जे फ्लाइट रेकॉर्डर्स आहेत ते थर्मल हीटमुळे डॅमेज झाले। हीच गोष्ट पहिले पण आलेली, त्यावरती पण प्रश्न निर्माण झाले होते, पण आता हे सांगण्यात आलं आहे की ते दोन्ही रेकॉर्डर्स जे आहेत ते खूप जास्त हीट होती, खूप जास्त तिथे टेम्परेचर होतं आणि म्हणून दोन्ही फ्लाइट रेकॉर्डर्स जे आहेत ते पूर्णपैकी नष्ट झालेत। मुळात आता स्पेशल रिकव्हरी आणि ॲनालिसिस टेक्निकसाठी याला पाठवलं गेलं आहे आणि पुढे जे आहे सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे असं त्यांचं सांगणं आहे। पुढे अजून आपण एक दुसरं हे बघितलं तर एक गोष्ट म्हणजे हे बघण्यात येते आहे की हे पूर्ण मेडिकल आणि पॅथॉलॉजिकल म्हणजेच जे ब्रीदिंग ॲनालायझर होतं, जे एक प्री फ्लाईट म्हणजे फ्लाईट पकडण्याच्या पहिले एक जी ॲनालायझिंग टेस्ट केली जाते त्यात जर बघितलं तर त्या दोन्ही पायलट्सवरती केलं गेलं होतं असं सांगण्यात येतं, कारण की त्याच्यावरती पण प्रश्न निर्माण झाले होते। पण कंट्रोल टेस्ट जे होतं ते बघितलं गेलं आणि प्रॅक्टिस पूर्णपैकी केली गेली आहे हे सुद्धा सांगितलं आहे। पण सध्या जे आहे सध्या त्या दोन्ही टेस्टचं नेगेटिव्ह सापडलं गेलं, म्हणजेच सॅटिस्फॅक्टरी आहे
ही टेस्ट असं सांगण्यात आली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जी आहे ते सांगते की डेथ ड्यू टू मल्टिपल इंजुरीज आणि बर्न इंजुरीज म्हणजे अननॅचरल डेथ आहे. या दोघी जे पायलट्स होते, जे बॉडीज फाउंड झालेले फ्लाईट क्रूचे आणि बरोबरच दुसऱ्या लोकांचे, त्यांचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे ते हे सांगत आहे की जे डेथ झाली आहे ती मल्टिपल इंजुरीज आणि जळणाच्या इंजुरीजमुळे ह्या डेथ झाल्यात, हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगते. त्यानंतर फ्लाईट प्लॅनिंग कशी केली गेली होती, तर फ्लाईट प्लॅनिंगचे पण डिटेल्स प्रॉपर केले गेले होते असं सांगण्यात आलं आहे. आता या पूर्ण डिटेल्स तर आहेत. मुळात सेफ्टी कुठे ना कुठे लॅक होत होती, सेफ्टी नव्हती आणि म्हणून सेफ्टीचे रेकमेंडेशन्स दिले गेले होते. मुळातच फ्लाईटमध्ये सेफ्टी नव्हती आणि ते सांगण्यात येत आहे आणि DGCAच्या डिरेक्शन्सच्या हिशोबी वेगळ्या वेगळ्या यांना सेफ्टी रेकमेंडेशन सांगण्यात येत आहे. ते म्हणजे हे सांगण्यात येत आहे की जे स्टेक होल्डर्स आहेत ते रेस्पॉन्सिबल आहेत की अनकंट्रोल एअरफील्ड्स जे आहेत त्यांना मॅनेज न करता आलं, बरोबरच सेफ्टी स्टँडर्ड्स मेंटेन नाही झालेत, हे या रिपोर्टमध्ये आलं आहे. रिपोर्टमध्ये हे सांगण्यात येत आहे की कशा प्रकाराने सेफ्टी एअरक्राफ्ट ऑपरेशन्स जे आहेत ते मेंटेन नाही झाले आणि ते करणं खूप गरजेचं आहे. हे ऑडिट केलं गेलं, त्यात पण खूप लॅकुने दिसले, हे पण सांगण्यात येत आहे. आणि दुसरं म्हणजे हे रेकमेंड केलं गेलं आहे की जे ऑपरेटर्स आहेत VFR फ्लाईटचेच म्हणजेच VSR कंपनी ज्यांचं नाव येतं आहे, त्यांनी अनकंट्रोल्ड एअरफील्ड्स जे आहेत त्याच्यावरती स्ट्रिक्टली आपले ऑपरेशन्स म्हणजे स्ट्रिक्टली जे त्यांना एक DGCAच्या डिरेक्टरीच्या हिशोबी जे एक टू डू डिरेक्शन्स असतात ते त्यांनी पाळले नाही आहेत. दुसरं हे सांगण्यात येतं आहे की जे एरोडॉम ऑपरेटर्स आणि ऑर्गनायझेशन्स आहेत या सगळ्या एरोडॉमला कंट्रोल करण्यासाठी त्यांच्याकडे पण कुठे ना कुठे ते DGCAच्या रेग्युलेशन्सच्या हिशोबी त्यांचं क्रायटेरिया पाळलं गेलं नाही आहे. शेवटचे 2 रेकमेंडेशन्स हे सांगता आहे की DGCAने वेगवेगळे मेजर्स तर घेतले आहेत की कशा प्रकारे लँडिंग व्हायला पाहिजे आणि लार्ज नंबरच्या फ्लाईट्स काय हे यायला पाहिजे, पण फिजिबिलिटी आणि लायसन्सिंग एरोड्रोमची चेक करण्यात येणार असं सांगण्यात येत आहे. मुळात हे आहे की वेगळ्या वेगळ्या त्यांच्यात अँगल्स दिले गेले आहेत, पण अजून पूर्णपैकी निष्पक्ष किंवा पूर्णपैकी कन्क्लुजन काय निघालं आहे ते पूर्णपैकी आलं नाही आहे. याचा आता अजून पूर्ण डिटेल हे बघावं लागेल. 2250च्या या अहवालात हे कन्फर्म आहे की सेफ्टी नॉर्म्स जे आहेत ते पाळले नाही गेलेले होते, त्यात खूप लॅकुने होते आणि म्हणून कुठे ना कुठे हा अपघात झाला आहे हेही समजून येत आहे. उर्वशी, खरं तर सुरक्षेच्या दृष्टीनं कुठल्याच गोष्टीची पूर्तता करण्यात आलेली नव्हती, हा देखील पुन्हा एकदा या अहवालाच्या माध्यमातून मुद्दा अधोरेखित होतोय. मात्र यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे व्हिजिबिलिटी संदर्भात या अहवालामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दादांचा अपघात झाला, त्यांच्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं, त्याच्यानंतर सातत्यानं सकाळची वेळ होती, त्या ठिकाणी दृश्यमानता कमी होती असं देखील बोललं जात होतं. मात्र आजच्या अहवालामध्ये व्हिजिबिलिटी संदर्भात नेमकं काय स्पष्टीकरण आलेलं आहे ते आधी आपण सांगूयात. नक्कीच जर आता आपण बघितलं तर खूप मोठी गोष्ट आहे की हे येते आहे की मोठ्या संख्येने जे एक नॉन स्केड्यूल जे फ्लाईट्स होते त्यासाठी DGCAने वेगळ्या वेगळ्या लँडिंग एड्स जे आहेत ते आवश्यक म्हणून असं सांगितलं आहे. आणि बरोबरच जर व्हिजिबिलिटीचा मुद्दा जे तुम्ही आता विचारलं तर त्यात व्हिजिबिलिटी हे नव्हती हे सांगण्यात येत आहे. पण व्हिजिबिलिटी 2 प्रकाराची असते. एक म्हणजे तुम्ही असं जे बघतायत ते, आणि एक जेव्हा वरून खाली तुम्ही जेव्हा बघतायत ती व्हिजिबिलिटी. तर त्या दोन्ही व्हिजिबिलिटीमध्ये हा फरक आहे. कारण की CCTVमध्ये जेव्हा एक पूर्ण CCTV कॅप्चर होतो त्यात व्हिजिबिलिटी कुठेच दिसून येत नाही आहे. मुळात जेव्हा खालून वर जो एअरक्राफ्ट येत होता तेव्हा ती व्हिजिबिलिटी वेगळी होऊ शकते. हे पण कुठे ना कुठे ह्याचा पॉईंट दिसून येतो आहे. आणि नक्कीच सध्या आपण जर बघितलं तर हे पूर्ण इनिशियल रिस्पॉन्स जो आहे तो बाहेर आला आहे. पण कोण रिस्पॉन्सिबल आहे
आणि कोण याच्यामध्ये फॉल्टवर आहे ते पूर्णपैकी क्लिअरली सांगण्यात येत नाही आहे आणि अकाउंटेबिलिटी अजून फिक्स नाही झाली आहे. मुळात सुरक्षेच्या मुद्द्यांवरती एअरवर्दीनेस कुठे ना कुठे लॅक होते, हे नक्की या पूर्ण जे रिपोर्ट आहे त्यात दिसून येत आहे. निश्चितच उर्वशी, आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून या विमान अपघाताचा जो प्राथमिक अहवाल आलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पाहतोय. विमानामधील फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा खराब झालाय असं या अहवालात म्हटलंय. उष्णतेमुळे डेटा रेकॉर्डर खराब झाला असं देखील अहवालात स्पष्ट केलंय. विमानामधला रॉ डेटा हा डाउनलोड करण्यात आलेला आहे असं देखील सांगण्यात आलंय. विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटरवर दृश्यमानता होती. वैमानिकांना बारामती विमानतळावर उतरण्याचा अनुभव आहे, त्यांना तो होता. रनवेपासून 50 मीटर दूर विमान कोसळलं असं या अहवालात म्हटलेलं आहे. केवळ 50 मीटरच रनवेचं आणि ज्या ठिकाणी अपघात घडला त्यामधलं हे अंतर होतं असं देखील या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. मात्र आता हा अहवाल आल्यानंतर देखील अनेक प्रश्न खरं तर उपस्थित होत आहेत, विशेषतः फ्लाईट डेटा रेकॉर्डर संदर्भात. कारण तो सुरक्षित असेल असं सांगितलं जात होतं, मात्र ओव्हर हिटिंगमुळं, अतिउष्णतेमुळं, तापमान वाढल्यामुळं तो खराब झाला असा एक महत्त्वाचा मुद्दा या प्राथमिक अहवालातनं आपल्या समोर येतोय. त्यामुळं आता पुढे या संदर्भाचा तपास कसा जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा उर्वशी यांच्याकडे जाऊयात. उर्वशी, फ्लाईट डेटा रेकॉर्डर संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या या अहवालातनं आली. खरं तर अपेक्षित होतं की फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा सुरक्षित असेल असं बोललं जात होतं, कारण त्यातनं अनेक गोष्टी खरं तर समजायला तपासाच्या दृष्टीनं तांत्रिकदृष्ट्या देखील मदत झाली असती. मात्र आता तो ओव्हर हिटिंगमुळं, उष्णतेमुळं, तापमान वाढल्यामुळं खराब झाला असं जर अहवालात सांगितलं गेलं असेल तर आता पुढचा जो तपास आहे तो कशा पद्धतीनं होणार हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. उर्वशी, एक खूप महत्त्वाचा प्रश्न गोष्ट श्रीकांत हे आहे की अहवाल प्राथमिक असून यात अंतिम निष्कर्ष अजून पूर्णपैकी निघाला नाहीये. कोण अकाउंटेबल आहे हे पूर्ण 22 महिन्यात अजूनपर्यंत बाहेर आलं नाहीये. मुळात एक दोन गोष्टी जे ओव्हरऑल कन्क्लुजन जे आपल्याला सगळं एक समरी आपण बघितली 22 महिन्यांची, तर ती ही येते की 28 जानेवारीच्या दिवशी जे आहे ही गोष्ट झाली ती नक्कीच. बरोबरच आपण हे बघितलं की त्यात विमानात 5 जण होते. अमोल मिटकरी म्हणा किंवा दुसरे जण जे बोलत होते की किती मेंबर्स या विमानात आहे, तर त्यात 5 जण होते हे त्या अहवालात लिहिलं आहे की 2 पायलट, 1 कॅबिन क्रू आणि 2 प्रवासी. आता हवामान आणि एअरफील्डची स्थिती काय होती, तर बारामती हे अनकंट्रोल्ड एअरफील्ड आहे आणि तिथे नुसतं फक्त VFR ऑपरेशन सुरू असतात हे त्यात सांगण्यात आलं आहे. आणि दृश्यता सुमारे 3 किलोमीटर नोंदवली गेली आणि जेव्हा की मर्यादापेक्षा कमी आहे ते, म्हणजे 5 किलोमीटर ही कुठे ना कुठे एक मर्यादा असते, तर त्यापेक्षा ही कमी अशी दिसते. रनवेची जी मार्किंग आहे ती कुठे ना कुठे प्रॉपर नव्हती. नॅव्हिगेशनल एड्स असतात ते कुठे ना कुठे नव्हते आणि ह्या सगळ्या सुविधा खूप मर्यादित होते हे सांगण्यात येत आहे. पहिल्या अप्रोचानंतर जे आहे ते गो राऊंड गेलं पूर्ण विमान, ते सांगण्यात येत. अपघाताचा क्रम सांगण्यात आला आहे. तर पहिलं अप्रोच केलं, नंतर परत गो राऊंडवर गेलं. दुसऱ्या अप्रोचमध्ये फील्ड इन साईट दिसलं त्यांना, पण मुळात ते प्रॉपर लँडिंग क्लिअर नाही झाली हे सांगण्यात येतं. आणि काहीच क्षणात विमान रनवे 11च्या डाव्या बाजूला सुमारे 50 मीटरवर कोसळला आहे हे त्यात सांगण्यात आलं आहे. म्हणजेच विमान रनवे 11च्या डाव्या बाजूने म्हणजे लँड होत होतं, पण त्याच्या पहिलेच जे आहे ते कोसळलं आहे. धडकेनंतर आग लागून विमान पूर्णतः जळालंय. म्हणजेच पहिले धडक झाली आणि त्यानंतर आग लागली हे, आणि नंतर जे पूर्णपैकी जळालं आहे. आता AIB कडून तपासणी तर सुरू आहे. FDRचा डेटा पण डाउनलोड झाला आहे. मुळात एक जे व्हॉइस रेकॉर्डर आहे त्यासाठी USA मदतीने एक्सपर्टीज विश्लेषण होणार आहे हे आपल्याला समजतं आहे. म्हणजेच USA जे एक्सपर्टीज आहेत ते हेल्प करतील, विदेशाकडून हेल्प घेतली जाणार हे समजतं आहे. आणि प्राथमिक अहवालात VFRच्या नियमांचं पालन व अनकंट्रोल एअरफील्ड सुरक्षा मानकांवर कुठे ना कुठे प्रश्न निर्माण होत आहे हेही आपल्याला समजून येत आहे. सध्या सुरक्षा शिफारिश DGCAने वेगवेगळे सेफ्टी नॉर्म्स जे आहेत ते दिले आहेत. मुळात
अजून काय पुढे जे ह्याच्यावरती ॲक्शन घेतली जाणार ते बघणं खूप गरजेचं आहे. इनफॅक्ट एक्सपर्टीज आपल्याला अजून डिटेलमध्ये सांगू शकतील की कशा प्रकाराने जे आहे या पूर्ण रिपोर्टमध्ये अजूनपर्यंत एक तर अकाउंटेबिलिटी फिक्स नाही झाली आहे आणि प्राथमिक असून असं सांगितलं जातं, पण अंतिम निष्कर्ष काय याचा हे अजून पण प्रश्नचिन्ह आहे. निश्चितच. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उर्वशी, हे विमान आधी झाडावर धडकलं आणि त्यानंतर ते जमिनीवर आदळलं असं देखील उल्लेख आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय. आणि आणखी महत्त्वाचा मुद्दा, जे दोन्ही पायलट होते त्यांच्या ज्या चाचण्या असतात त्या झालेल्या होत्या, ब्रेथ ॲनालायझर टेस्ट ज्या असतात त्या देखील झाल्या होत्या असं देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलंय. नक्कीच श्रीकांत, ब्रीथ ॲनालायझर ज्या टेस्ट होत्या त्या दोन्ही पायलटच्या झाल्या होत्या, कारण की त्यावरती पण प्रश्न निर्माण झाले होते. तर ब्रीथ ॲनालायझर टेस्ट जे आहे ते करण्यात आलं आहे दोन्ही पायलटचे आणि वेगवेगळ्या वेळेवर प्रॉपर जी वेळ असते ती केली गेली आहे. आणि त्यांनी हे सांगितलं आहे की जी व्हिडिओ क्लिप बघितली म्हणजे त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्डिंग असतो. हे सगळे जेव्हा मुद्दे डिटेलमध्ये लिहिले गेलेत, एक महत्त्वाचा मुद्दा हे आहे की सगळ्यांनी प्रश्न निर्माण केलं होतं, तर तो जो आहे व्हिडिओ त्याचा आहे असं सांगण्यात येत आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये जो शेअर केला आहे, जे ऑपरेटरने शेअर केला आहे, त्या दोन्ही टेस्ट जे पायलटचे आहेत ते नेगेटिव्ह म्हणजे सॅटिस्फॅक्टरी जे आहे असं सांगण्यात येत आहे. म्हणजेच ती ब्रीथ ॲनालायझर टेस्ट केली गेली होती आणि ती नेगेटिव्ह आली आहे, म्हणजेच ते टर्म्स अँड कंडिशन्सचे हिशोबी आहे हे सांगण्यात येत आहे. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे आहे ते इंजुरीज ज्या झाल्या आहेत ते एकतर जळण्याच्या इंजुरीज आहेत आणि दुसरं इंजुरीज ते खूप मोठ्या धडक्याने ते हे झालं म्हणून इंजुरी झालंय हेही सांगण्यात येत आहे. आणि एकदम शेवटचं पॉईंट श्रीकांतजी, तुम्ही जसं सांगितलं की पहिले जे आहे ते धडकलं, नंतर जमिनीवरती हे झालं आणि नंतर आग लागली आहे. म्हणजेच नंतर एक जो आहे धडाका झाला असं यात सांगण्यात येत आहे. म्हणजे ही पूर्ण एक क्रोनॉलॉजी आहे की कशा प्रकाराने हा अपघात झाला आहे. उर्वशी, आपण पाहतोय की अनेक मुद्दे जरी आजच्या या प्राथमिक अहवालातनं स्पष्ट होत असले तरी देखील अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. थोडंसं तुम्हाला थांबवतोय, कारण एक एक यंत्रणा आपापल्या पद्धतीनं चौकशी करते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या अहवालांचं, वेगवेगळ्या यंत्रणेच्या अहवालांचं एकत्रीकरण करून एक ठोस असा एक अहवाल किंवा त्या संदर्भातलं एक रिपोर्ट हे दिलं गेलं पाहिजे. कॉकपिट जो व्हॉइस रेकॉर्ड होता त्याच्यावरून प्रश्नचिन्ह अनेक जण उपस्थित करत होते, तर तो डेटा राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाला दिलेला गेलेला आहे आणि त्यातून आता पुढच्या कालावधीमध्ये कळेल की शेवटचं संभाषण खरंच झालं होतं का. आहे त्यांचा अहवाल कदाचित त्यांना, जसं आपल्या बोलण्यातून जे लक्षात येते, रिपोर्ट आणखीन येणं हे त्यांना अपेक्षित आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडं म्हणजे ही आणखीन गतीने ही चौकशी व्हावी ही साधारणपणे आमची मागणी राहील. आम्ही सुद्धा सगळे आमदार मिळून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे या संदर्भातली यंत्रणेचा आलेला आहे, तर इतर ज्या यंत्रणांनी आहे संदर्भामधली चौकशीला गती द्यावी. त्यांचे हे त्यांनी ज्या ज्या यंत्रणा असेल तर त्यांच्याकडून सुद्धा लवकरात लवकर या संदर्भातला रिपोर्ट यावा आणि या रिपोर्ट्स आहेत एकत्रीकरण. अदिती तटकरे या ठिकाणी आता आपल्याला बोलताना दिसत आहेत. अनेक संस्था, अनेक एजन्सीकडनं खरं तर या संदर्भात तपास सुरू आहे. समोर वास्तविक रिपोर्ट येण्याच्या आधीच केलेले प्रश्न हे कितपत योग्य होते, तुमच्या प्रतिक्रिया, कारण की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांवर बोट दाखवण्याचं काम केलं गेलं. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की हा जो अपघात आहे अपघात नाही, दुःखद आहे, वेदना देणारा आहे, अकाली आहे, अनपेक्षित आहे आणि एका साधारण व्यक्तीचा नाही. राज्याचे 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, 35-40 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले आणि ज्या कुटुंबाचे ते सदस्य
त्या कुटुंबांनी गेल्या 65-70 वर्षापासून या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारं ते कुटुंब आहे. पहिल्या 3 कुटुंबामध्ये राज्यातल्या त्या कुटुंबाला आज ओळखलं जातं. त्यामुळे हा सामान्य व्यक्तीचा अपघात नाही आणि कुठलाही अपघात ज्या वेळेला होतो आणि ज्या वेळेला ती व्यक्ती इतक्या अधिक पद्धतीनं महत्त्वाची असते त्यावेळेला त्या बाबतीतली बारकाईनं चौकशी हे करणं अभिप्रेतच असतं. त्याबद्दल काही दुमत नाही. तुम्ही जर आज बघितलं एअर इंडियाचा अपघात 3 जून 2025 रोजी झाला. मध्ये त्याचा सविस्तर अहवाल हा आत्ता कुठं म्हणतायत की येणार आहे. तो एक वेगळा अपघात होता, हा एक वेगळा अपघात आहे. मी त्या दोन्ही अपघातांची ही कधी करणार नाही. पण ज्या वेळेला अशा पद्धतीचे अपघात होतात त्यावेळेला बारकाईनं एक सेकंदाची चौकशी होणं हे त्याच्यामध्ये अभिप्रेत असतं. कुठंही चौकशी करत असताना कुठंही गल्लत एखादी चुकून सुद्धा एखादी गोष्ट एखादं एलिमेंट राहता कामा नये या गोष्टीची दक्षता ही बाळगावी लागत असते. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आमची साधारणपणे सगळ्यांच्या मांडण्याची पद्धत वेगवेगळी असू शकेल. भावना एकच आहे की चौकशी झाली पाहिजे. चौकशी करत असताना बारकाईतले मुद्दे हे तपासले गेले पाहिजेत आणि राज्याच्या सबंध जनतेसमोर हा सगळा तपशील हा आला पाहिजे. तर अदिती तटकरे बोलत होत्या. आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणाची आणखी सखोल तपासणी चौकशी झाली पाहिजे आणि सत्य हे महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे असं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि दुसरीकडे अनेक एजन्सीच्या मार्फत या दुर्घटनेचा तपास सुरू आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये सत्य समोर आलं पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. खासदार निलेश लंके सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. लंकेजी, हा प्राथमिक अहवाल खरं तर सगळ्यांचंच लक्ष या आजच्या प्राथमिक अहवालाकडे लागलेलं होतं. आता हा प्राथमिक अहवाल समोर आलाय आणि यामध्ये अनेक मुद्दे खरं तर समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा फ्लाईट डेटा रेकॉर्डर जो होता, ज्याकडे आपण सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या होत्या, तो मात्र याच्यामध्ये उष्णतेमुळे खराब झालाय असं सांगण्यात आलेलं आहे. आणि या अहवालाकडे तुम्ही आता कसं पाहताय? सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत जेवढ्या विमानाच्या दुर्घटना झाल्या, ज्या वेळेस विमानाचा स्फोट झाला थोडक्यात, त्याच्यात जो तुम्ही रेकॉर्डर म्हणता, जो बॉक्स म्हणता, तो आतापर्यंत जळाला का कधी? आता आपल्यापेक्षा लय तज्ञ लोक आहेत, पण कधी असा बॉक्स जळाला नाही ना. पण याच वेळेस कसा बॉक्स जळाला नेमका? आतापर्यंत अनेक विमानाचे अपघात झाले, विमान पेटलं, स्फोट झाला, सगळं झालं, पण ते बॉक्स कधी जळाला नाही. ते बॉक्सचं बऱ्याच जण सांगतात त्याला कितीतरी पट त्याला उष्णता लागते, तोपर्यंत तरी काही होत नाही. कारण याच्यात कसा बॉक्स जळाला हे सगळा संशय आहे, सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे त्यांनी पहिली जे घटना त्यांनी जे सांगितलं ना, बॉक्सच जळाला, हेच संशयास्पद आहे सगळं. आता हाच मुद्दा आहे, कारण फ्लाईट डेटा रेकॉर्डर मध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी रेकॉर्ड होत असतात. शेवटच्या नाही कधी तो जळाला तर मग उपयोगच काय राहिला? आतापर्यंत देशात असे विमान अपघात झाले, त्याच्यात कुठल्या बॉक्स जळाला असं आहे की एखादी गोष्ट? त्याच्या आधी झालं कधी? याच्या आधी कधीच नाही झालं, पहिल्यांदाच झाले ना. हो, हे संशय आहे सगळा साहेब. निश्चितच. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी आणखी सखोल झाली पाहिजे अशीच मागणी झाली पाहिजे. तपास करणारे तुम्हीच, सगळं तुम्हीच. खरे सत्यता बाहेर आली पाहिजे ना. ते बॉक्स जळाला सांगून झाले मोकळे, बॉक्स जळाला, आता काही प्रूफ नाही राहिला, झालं, परत भानगडीच नको. ठीक आहे. निलेश लंकेजी, खूप खूप धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तुम्ही झी 24 तासची बातचीत केली त्यासाठी. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार देखील सध्या फोनलाईनवरनं आपल्यासोबत आहेत. वडेट्टीवारजी, आजच्या या अहवालाकडे लक्ष लागलेलं होतं, मात्र अहवालामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा फ्लाईट डेटा रेकॉर्डर हा खराब झालाय ओव्हर हिटिंगमुळं, उष्णतेमुळं असं सांगण्यात आलंय. नाही, ज्या अहवालात नमूद केलं गेलेलं आहे ते संपूर्ण पुरावे मिटवण्यासाठीच केलं गेलेलं आहे. हा अहवाल म्हणजे पूर्णतः बोगस आहे. या अहवालातून काही निष्पन्न होणार नाही, सुरुवातीपासून माहित होतं. विशेषचा अहवाल हा तकलादू म्हणजे पूर्णतः या अपघातावर पांघरून घालणारा अहवाल आहे. एखाद्या देशात इथला लोकप्रिय नेता एका राज्याचा उपमुख्यमंत्री जातो, 1 महिना उशीर, याला 1 महिन्याची चौकशीसाठी 1 महिना घालवला गेला, 1 महिन्याचा काळ लोटला आणि आता जो अहवाल आलाय त्यामुळं
लोकांचा विश्वास अधिक बळावलाय की हा घातपातच आहे, अपघात नाही आहे. हे आता सिद्ध व्हायला म्हणजे लोकांच्या मनामध्ये जे काही शंका होत्या त्या शंका आता पक्क्या झालेल्या आहेत. त्या शंकावर आता अधिक लोक पुन्हा विश्वास ठेवायला लागलेले आहेत की नाही खरं आहे. जर त्यांनी सांगितलं असेल की हे खराब झालं किंवा झाडांवर अडकून विमान कोसळलं, हे सगळ्या बाबी मला वाटतं हे मॅनेज संपूर्ण अहवाल असा दिसतोय आणि यातून फार काही हे होणार नाही. आणि यामध्ये एक तर ह्यावर आता चौकशी उच्चस्तरीय म्हणजे आम्ही सांगितलं न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी वगैरे, सीबीआय चौकशी, हे सगळ्यांची त्यांच्या मागण्या त्या पक्षाच्या पण आहेत, त्यांच्या नेत्यांच्या पण आहेत. पण दादांचा मृत्यू या अहवालावरून असा अंगुली निर्देश देतो की हा अपघात नाही तर हा घातपात आहे. निश्चितच विजय वडेट्टीवारजी खूप खूप धन्यवाद. तुम्ही झी 24 तासची बातचीत केली आणि ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी.